नमस्कार मंडळी, मी प्रिया तुमचं स्वागत आहे। आपण आज बघणार आहे लाल चटणी डोसेसोबत किंवा इडलीसोबत खायची। इथे काय केलेलं आहे, एक मोठा चमचा मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, एक मोठा चमचा मी उडदाची डाळ घेतलेली आहे। ते छान असं भाजल्यानंतर मी कांदा टाकलेला आहे। कांदा पण खूप छान पद्धतीने आपल्याला गुलाबी कलरपर्यंत परतून घ्यायचा आहे। बघा इथे बघा 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत, ते पण बारीक चिरून आपल्याला घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे कांदा भाजल्यानंतर, आणि ते पण छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे। थोडंसं खोबरं आणि चवीप्रमाणे मीठ टाकून आपण ते बारीक करून घ्यायचं आहे। बारीक करून घ्यायचं आहे आणि लागेल तेवढंच पाणी घालून थोडंसं आपण छान असं मिक्सरला परत फिरवून घ्यायचं आहे। बघा इथं सांगायचं टिप म्हणजे काय आहे, मी घट्ट करून घेतलेले लहान मुलांच्या टिफिनला घट्ट चटणी असावी, कारण ती चटणी काय होते पूर्ण डब्यामधून सगळ्या बॅगमध्ये पसरते। चला आपण इथे हिला फोडणी द्यायची। फोडणी द्यायला बघूया। आपण इथं फक्त मोहरी आणि जिऱ्याचा वापर करणार आहे, तिखटचा पण वापर कुठेच करणार नाहीये। आणि इथे लाल चटणी आहे, ती पण बऱ्यापैकी तयार होत आली आहे। टोमॅटो खूप छान असं पाणी सुटायला लागलं की समजून जायचं भाजले आहे आपलं। आता हे बघा तेल कडलं की थोडंसं मोहरी टाकून घ्यायचे, साधारण मोठे चमचा। मी काय केलेले एकदमच फोडणी देऊन घेणार आहे लाल चटणीला आणि पांढऱ्या चटणीला दोन्ही पण। आणि इथे जिरे आपल्या छानशी फोडणी देऊन घ्यायचे आहे। बघा आता काय करायचं आहे, 3 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, कट टाकून घ्यायचे। वाळली असेल चालेल, ओली असेल चालेल, फक्त आपल्याला ती डेकोरेशनसाठी यूज करायची आहे आपल्याला। आणि मिरच्या तेलात फुटतील म्हणून मी मधून कट मारलेला आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये। सगळे जिने छान भाजलेले आहेत आणि आपण खोबऱ्याच्या चटणीवर फोडणी देऊन घेतलेली आहे। बघू शकता अशा पद्धतीने मी फोडणी दिलेली आहे आणि हलवून घ्यायचं आहे इथे, म्हणजे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इकडे बघा डोस्याचं आपलं पीठ होतं ते तयार झालेलं आहे, आणि थोडंच मी एका डब्यामध्ये काढलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं नमक घालायचं आहे चवीप्रमाणे। तुम्ही एकदम नमक घातलं तर पीठ लवकर खराब होतं, मग लागेल तसं वापरलं आणि थोडंसं नमक टाकून जर यूज केला तरी पीठ चांगलं व्यवस्थित ताजं राहते बरेच वेळ। आणि इकडे बघा चटणी पण जी होती मिक्सरला चांगली बारीक करून त्याची पेस्ट केली होती, आणि पुन्हा तेलामध्ये थोडीशी भाजायचं आहे आपण। खमंग वासाला आणि समजून गेलं की भाजले आहे। आता यामध्ये जी फोडणी मगाशी तयार केली होती तीच फोडणी यामध्ये घातलेली आहे। नेहमीच लक्षात ठेवायचं आपल्याला उडदाची डाळ थोडीशी घालायची, त्यांना टेस्ट वेगळीच येते, खूप छान येते। आणि थोडंसं नमक टाकायचं आहे चवीप्रमाणे, आणि त्यामध्ये लाल तिखट म्हणजे मी नेहमीची चटणी जी असते ती यामध्ये घातलेली आहे। बघा घरगुती चटणी, आणि वाटीभर पाणी होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये खंगाळून यामध्ये घातलेलं आहे। आणि आता हिला पुन्हा एकदा आपण गॅसवर ठेवणार आहे, कमी गॅस करून ठेवायचा आहे। आणि इकडे बघा डोसा पण छान असा आपला ऑटोमॅटिक उलटलेला आहे, बघू शकता इथे। आणि खूप पातळ केलेला आहे आज डोसा मी। डोसा मुलांना करते म्हणलं तुपाशिवाय तर मी कधी करतच नाही ना। नेहमीप्रमाणे मी याला तूप पण भरपूर असं लावून घेतलेलं आहे, आणि डोसा दोन्ही पण बाजूने छान असा भाजून घेतलेला आहे। बघा